करियैसे धावा धावे चित्त लावी चरणापे मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरुनी बहुतांच्या मते गोवा हो जीवाने दावा मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी टल टल संजीवयत्यखिलदर्शक्ति स्वधाम्ना अन्यौ शास्त्रचरण श्रवणत्वगाद्यो प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगणनिधपाणि मण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला कौन्दरं कौन्दनेत्रं हृदयदौलहासं विठ्ठलं दयामि पांडुरंगाकार प्रथम नमन करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुगटा तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ कृपा कराल जे थोडी पाया परी जोबरा ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले जो पोगड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामाने सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाये मागा गण गण
लावी चरणापे, मग तो माझा माय बाप घेईल ताप इरुनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त जे आहेत अर्थात संत आहेत, श्रीमंत आहेत, निशांत आहेत, सर्वांच्या परिचित असणारे देहू येथील सुप्रसिद्ध संत, जगमान्य संत, देवमान्य संत, लोकमान्य संत, श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय आणि या तुकोबारायांचा निवडलेला 4 चरणांचा अभंग आणि अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक मानवी शरीरधारी जीवाची चालत असलेली धावपळ आणि ते धावपळ थांबवण्याचा एक थांग पत्ता अभंगाच्या माध्यमातून सांगता. अटल विठल ज्यांची धावपळ चालू आहे तो मनुष्य आहे. धावपळ थांबण्याकरता जे सांगतात ते संत महात्मे आहेत. ज्यांच्या चरणावर धावपळ थांबवायची आहे तो भगवंत आहे. आणि धावपळ कशी थांबवायची आजच्या अभंगाच्या चरणामध्ये. विठ्ठल विठ्ठल. या अभंगाचा जर सरळ भावार्थ जर पाहू गेलो तर तुकोबाराय बोलत असताना बोलतात प्रत्येकाची धावपळ चालू आहे. मात्र प्रत्येकाची धावपळ ज्या जीवनामध्ये चालू आहे ती धावपळ प्रत्येकाची धावपळ करण्याचं कारण वेगवेगळं आहे. मजूर असेल, मजुराची धावपळ चालू आहे. सकाळी झोपेतून उठायचं, कपाशी वेचायला जायचं, ही मजुराची धावपळ चालू आहे. मात्र मालकाची एक धावपळ चालू आहे, कापूस वेचणं झाल्यानंतर ते गठ्ठे आपल्या घरी आले पाहिजे, ही मालकाची धावपळ चालू आहे. ज्यांची कापसाच्या गंजा घरात लागलेल्या आहेत त्यांची एकच धावपळ चालू आहे, गाडी भरायची, गाडी मार्केटला न्यायची, ही धावपळ त्यांची चालू आहे. मात्र मार्केटमध्ये कापूस नेल्यानंतर तो कापूस कमी भावात घ्यावा ही धावपळ व्यापाऱ्याची चालू आहे. धावपळ प्रत्येकाची चालू आहे का? मात्र तुकोबाराय बोलत असताना बोलतात तुम्ही जी प्रपंचामधील जी धावपळ करत आहात ही धावपळ व्यर्थ आहे. मग तुकोबाराय धावपळ करायची नाही का? धावपळ करायची, मात्र मी सांगतो त्याप्रमाणे करायची. कशी असावी धावपळ? करी ऐसे धावा धावी लावा लावी म्हटलं नाही, आपली लावा लावी चालू आहे नुसतं. मात्र तुकोबाराय सांगतात धावा धावी करायची. तुकोबाराय धावा धावी कशी असावी? चित्त लावी चरणापे ऐशी धावा धावी करी. त्या भगवंताच्या चरणारविंदी एकदा तुमचं चित्त लागलं रे लागलं, तो भगवंत काय करतो? मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. त्या भगवंताच्या चरणारविंदी एकदा का तुमचं चित्त का लागलं की तो मायबाप होतो आणि मायबाप होऊन तुम्हाला सांभाळतो. आणि तुमच्या पाठीमागे असलेले 3ही ताप तो भगवंत नाहीशी केल्याशिवाय राहत नाही. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक हे 3ही प्रकारचे जे असणारे जे नाश करण्याचं काम तो भगवंत करतो. मग काय करावं तुकोबाराय? आमच्या पाठीमागं मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहेत, वडील आहेत. तुकोबारायांनी सांगावं बाबा या लोकांचा जर विचार केला तर हे प्रापंचिक आहे आणि प्रपंचामधील प्रत्येक व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न करेल. मात्र त्या ठिकाणी शरीर जरी गोवल्या गेलं मात्र तुमचं जे अंतःकरण आहे, जे चित्त आहे ते चित्त या प्रपंचामध्ये गोवायला नको. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. शरीर गुरफटलं तरी चालेल, मात्र जो जीव आहे तो जीव त्या प्रपंचाच्या बाजूला जर राहिला, तुकोबाराय त्या जीवाला सांभाळणार तरी कोण? तुकोबांनी सांगावं तो भगवंत आहे, सांभाळण्याकरता तो बसलेला आहे. तुकोबाराय तो कसा आहे? तुका म्हणे करुणा बोले, तो करुणावान आहे. मात्र एवढा करुणावान आहे, एवढा करुणेचा सागर आहे, त्याला माहिती आहे आपला भक्त संकटामध्ये आहे. धीर विठ्ठले निघेना, मग तो माझा माय बाप घेईल ताप हिरोनी. हे झाले अभंगाचे 4चे 4ही चरण. याला म्हणतात अभंगाचा धावता सरळ भावार्थ. तुमच्या लक्षात आला का महिला मंडळी? तुमचं कसं काय? बरं आहे म्हणतात बुवा. मी बरं आहे का विचारलं नाही, अभंगाचा भावार्थ तुमच्या लक्षात आला का? मेलो लेकांना हाडिंग ना डुलिंग. पुरुष मंडळी तुमचं कसं काय? ते हात दाखवून राहिले आमचंही बरं आहे म्हणतात. तुमच्या गावातले तरुण का बापू फौजीवर गेले की परेड करायला गेले, सर्व रिटायर फौजीच येऊन बसले. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ भावार्थ झाला. आपल्याला फक्त आजच्या अभंगामधून एक चरण पाहायचं. कुठलं? करी ऐशी धावा धावी चित्त लावी चरणापे. आणि आपल्याला बरोबर 10:30ला थांबायचं.
लोक म्हणतील ओ महाराज कीर्तन लागलं 9:45 वाजता आणि तुम्ही म्हणता 10:30 वाजता. मला सांगा मावशा, किलोचा कापूस जास्त की रोजाचा? बोलत जा. तुम्हाला तर हे बोलणं असं भारी वाटून राहिलं का? मी बोलत आहे तुमच्या डोक्याच्या वरून जात नाही ना, तर मग मला तुला इथं तिथं जमत नाही. किलोचा कापूस जास्त की रोजाचा? जोऱ्यान बोला, जोऱ्यानं. तुम्ही कापूस ह्याच्याला जाताना की नोकरीवाल्या सगळे? बोला ना, किलोचा की रोजाचा? किलोचा जास्त. मावशी, त्या रोजाच्या कापसाच्या वेळेस तुमच्या पायाला का दगड बांधतात? पण किलोच्या कापसाचे गट्टे पान, रोजाच्या कापसाचे पान. आता परत प्रश्न आहे, मला सांगा रोजाचं काम जास्त की उधळ्याचं? पुरुष मंडळी, रोजाचं की उधळ्याचं? उधळ्याचं. आजचं आपलं कीर्तन आहे उधळ्या. तुम्ही म्हणता उधळ्यात म्हणजे आता माझ्या हिशोबावर समजा 2 एकर शेती जर मी नांगरायला घेतली, ती मी एका दिवसात नांगरणार, 2 दिवसात नांगरणार किंवा 2 तासात नांगरणार. आजचा मालक मी आहे. मग मला 10:30ला थांबायचं, 11ला थांबायचं, 11:30ला थांबायचं ते मी पाहणार. पण मला असं वाटतं का 11 वाजेपर्यंत तुम्हाला पोतभर मुरमुरे खाऊ घालायपेक्षा, तुम्हाला 11 वाजेपर्यंत पोतभर मुरमुरे खाऊ घालायपेक्षा 10:30 वाजेपर्यंत चांगल्या दंबाज बदामान काजू खाऊ घालतो, तुम्हाला मोकळं करतो. असो, कीर्तनाच्या जर पर्यात्मक जर बोलायचं झालं तर महत्वाकांक्षी ग्राम अनेक संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. अर्थात पातर्डी नामक ग्रामामध्ये गत वर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा समर्थ सद्गुरू गजानन महाराज यांच्या मूर्तीचा प्राण प्रतिष्ठेचा वर्धापन दिन सोहळा, वर्धापन महोत्सव तुमच्या सकल ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे साजरा होत असतो आणि या वर्षी सुद्धा तो साजरा होत आहे. आणि त्या वर्धापन दिन महोत्सवाला श्रीमद भागवत कथेची जोड आहे. सप्ताह म्हटला की सप्ताहाची नियमावली असते, नाही का? आणि ज्यांच्या रसमय वाणीतून भगवंताची दिव्य अशी कथा श्रवण करीत आहात असे असणारे भागवत ब्रह्मज्ञ कथाव्यास परमस्नेही जे आम्हाला गुरुस्थानी आहेत, नाही का? आमच्या वडिलांच्या ठिकाणी आहेत. ठिकाणी म्हणजे आमचे वडीलच आहेत, नाही का? रामकृष्ण बाबा आंबुसकर. मी म्हणतो प्रत्येक गावाला जर असे भागवतकार भेटले तर भागवतच बनना पडतील. काय टेन्शन आहे? काहीच टेन्शन नाही. भागवतकार एकटे कीर्तनाच्या ठिकाणी येतात. भागवतकाराला कोणी न्यायला नाही, बापून कोणी आणायला नाही का? पण ते कोणाला त्रास देत नाही, त्यांना त्रास देणं आवडत नाही. एकदम साधीरा आणि उच्च विचार असं आमच्या महाराजांचं जीवन आहे. आणि खरोखर महाराजांच्या वडिलांनी परमार्थ केला, महाराज सुद्धा परमार्थामध्ये आहेत. त्यांच्या हातून शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ होत आहे. हे भगवंतांनी केलेली त्यांच्यावरती कृपा आहे. विठ्ठल विठ्ठल. भगवंताची गोड अशी या ठिकाणी पावन पवित्र भागवत कथा श्रवण करीत आहात. मात्र भागवत कथा श्रवण करीत असताना बरेचशा लोकांना प्रश्न आला असेल मनामध्ये, महाराज त्या भगवंताची कथा का श्रवण करायची? फायद्याशिवाय माणूस काहीच काम करत नाही. शेतकरी सुद्धा शेतीची मशागत करतो, त्या पाठीमागे त्याचा स्वार्थ असतो. काय स्वार्थ आहे? शेतीची जर मशागत झाली तर समोर येणारं जे पीक आहे ते पीक चांगलं राहणार, म्हणून शेतीची मशागत. मग भागवत कथा का श्रवण करायची? दुःखातून निवृत्ती आणि चिरकाळ टिकणाऱ्या सुखाची प्राप्ती जर करून देणारी कुठली कथा असेल तर ती म्हणजे श्रीमद भागवत कथा. दरबार में बंसी वाले के दुख दर्द मिटाए जाते हैं. दरबार में बंसी वाले के. या भगवंताच्या जर दरबारामध्ये तुम्ही का आला रे आला की निश्चित तुमच्या पाठीमागं असणारं जे दुःख आहे ते दुःख नाहीसं होणार आणि तुमच्या पदरामध्ये सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी पावन पवित्र त्या भगवंताची कथा आहे. म्हणून 9 ते 12 आणि 3 ते 5 त्या भगवंताची दिव्य अशी कथा श्रवण करीत आहात. कथा झाली रे झाली की संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ. आणि हरिपाठ झाला की कीर्तन नाही हो, मम्म झालं की रात्री 8:30 ते 10:30
श्रीहरी कीर्तन आणि कीर्तनाकरता उपस्थित संगीत क्षेत्रामधील सर्व तज्ज्ञ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी मृदंगामध्ये अगदी कमी वयामध्ये आपल्या भागातच नाही तर आपल्या भागाच्या बाहेर सुद्धा एक आपली छाप समाजावरती उमटवलेली आहे, असे असणारे अशोक महाराजांचे सुपुत्र आमचे ज्ञानेश्वर महाराज असतील. तेवढंच नाही तर गायनाच्या साथीकरता गान क्षेत्रातील या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी म्हणजे आमचे अशोक महाराज असतील. तेवढंच नाही तर आमचे परमस्नेही उमेश महाराज असतील, गावातील टाळकरी मंडळी असतील, पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी असतील, विनेकरी बाबा असतील, दुसरे विनेकरी बाबा असतील, दोन्ही खाकी वर्दीवाले आमचे सेवक असतील, नाही का, पुरुष मंडळी, अन्नदाते, देणगीदाते, श्रमदान करणारे, विशेष करून मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी. ऐका, तुमचं नाव आवर्जून घ्यावं लागते बापू. ऐका, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात. 10:30ला थांबायचं म्हणून थेट सेवेला सुरुवात. विठ्ठल जो निवडलेला अभंग श्रीमंत संत तुकोबारायांचा आहे. तुकोबारायांचा जर विचार केला तर कोण तुकोबाराय? ज्यांना जगद्गुरु पदवी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जाडोनी संसार बैसोल अंगणी असं ज्यांनी ठामपणे म्हणावं ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? ज्यांची पत्नी अन्न न करता मरावी ते तुकोबाराय. कोण तुकोबाराय? जे नामनिष्ठ आहेत, वारीनिष्ठ आहेत आणि ध्येयावरती कायम आहे ते तुकोबाराय. काय तुकोबारायांच्या जीवनामध्ये नामस्मरण जगाच्या वेगळं होतं. जगाचं जे नामस्मरण आहे ते समाजासमोर चालते. तुमचं आपलं नामस्मरण तुम्ही आपण समाजासमोर करतो, मात्र तुकोबारायांचं जे नामस्मरण होतं ते अंतःकरणापासून चालत होतं. किती नामस्मरण करत होते तुकोबाराय? एवढं नामस्मरण तुकोबारायांनी करावं. एक वेळेचा प्रसंग, तुकोबाराय बाह्य दिशेला निघून गेले आणि एकाच्या झुडपाच्या आडोशाला बसले. झुडपाच्या आडोशाला बसल्यानंतर तुकोबारांच्या मुखातून शब्द आहेत, जय विठ्ठल श्री विठ्ठल, जय विठ्ठल श्री विठ्ठल. त्याच दिशेने एका सद्ग्रस्तांनी बाह्य दिशेला जावं आणि ते शब्द तुकोबारायांचे जय विठ्ठल श्री विठ्ठल त्या ग्रहस्थाच्या कानावरती पडावे. त्या ग्रहस्थाच्या कानावरती शब्द पडले. त्या ग्रहस्थांनी हात दिले, हे बाबा कोण आहे? लगेच तुकोबारांनी सांगावं, मी आहे तुका. ओ तुकोबाराय, एवढे संत पदाला प्राप्त झाले, तो ज्ञानी आहात, मात्र अपवित्र ठिकाणी त्या भगवंताचं पवित्र नाम तुम्हाला घेणं तरी बरं वाटते का? माझी घेतलासे. तुकोबारायांची वाचा सुद्धा तुकोबारायांना ऐकत नव्हती. कशा करता? भगवंताचं नामस्मरण करण्याकरता. एवढी ज्यांची नामावरती निष्ठा, एवढी ज्यांची नामावरती श्रद्धा ते तुकोबाराय. आणि ते तुकोबाराय सांगतात, तुम्ही जीवनामध्ये काय करायला पाहिजे? तर नुसती धावपळ करायला पाहिजे. मग तुकोबाराय, आमची धावपळ चालू नाही का? आपली धावपळ चालू आहे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सर्वांच्या टोप्या. पुरुष मंडळी, सर्वांच्या टोप्या. तुम्हाला झोपकी पिऊन राहिली का? चहा घेता तुम्ही? झोपा येऊन राहिल्यात का? झोपा. सर्वांच्या टोप्या आपल्या डोक्यात घ्यायचे. प्रत्येकाची धावपळ चालू. हे केल्यानं बरं होणार, ते केल्यानं बरं होणार. मात्र आपलं बरं त्याच दिवशी होते ज्या दिवशी चौघांच्या कांद्यावरती गावाच्या बाहेर रामनाम सत्य करत जातो, त्याच दिवसाला बरं होते. मग तुकोबाराय धावपळ करायची नाही का? धावपळ करायची. मात्र धावपळ करत असताना तुमचा जो मार्ग आहे तो मार्ग तुमचा चुकला.
चुकलेला आहे, तुमची जी क्रिया आहे तुमची क्रिया चुकलेली आहे. तुकोबा आमची सुद्धा धावपळ चालू आहे. तुकोबांनी सांगावं त्या धावपळीला काही अर्थ नाही. का गए तो का नाही, क्याला येतो होईच नाही. काही काही लोक जसे आले तसेच निघून चालले. माय बनिलेक झाला संभार वाटेच्या कामाला नाही का, जसे आले तसेच निघून चालले. धावपळ प्रत्येकाची चालू आहे. सांगू का कशी धावपळ चालू आहे? एका कुंभार बाबांनी 2 गाढवं घेतले आणि विकण्याकरता बाजारामध्ये मांडले. जिथं गिऱ्हाईक आलं पहिलं म्हणले कुंभार बाबा गाढव विकायचं, म्हणले विकायचं. काय किंमत हो, म्हणले 5,000. याने आपल्या खिशातले 5,000 काढायचे, कुंभार बाबाच्या हाती द्यायचे. कुंभार बाबाने त्या गाढवाचे दोर त्या मालकाच्या हाती द्यायचे. ज्या मालकाच्या हाती गाढवाचे दोर दिले होते तो मालक म्हणजे धोबीदादा. आता धोबीदादा त्या गाढवाचा मालक झाला. दुसरं गिऱ्हाईक आलं म्हणजे कुंभार बाबा गाढव विकायचं, म्हणले विकायचं. किंमत 5,000. कुंभार बाबांच्या हाती 5,000 दिलेत. कुंभार बाबांनी ते दोर समोरच्या मालकाच्या हातात दिले. पण जो दुसरा मालक होता तो मालक म्हणजे डोंबारी दादा. आता मावशाव तुम्हाला डोंबारी माहित आहे का? कोणी हो म्हणते कोणी नाही म्हणते. जो सापाचा खेळ दाखवतो त्याला गारोडी म्हणतात, आणि जो त्या दोरीवरती मुलगी नाचवतो त्याला डोंबारी म्हणतात. एक गाढव घेतलं धोबी दादाने, दुसरं गाढव घेतलं डोंबारी दादाने. दोन्ही गाढवा आपापल्या मालकाच्या घरी गेली. मात्र धोबी दादाच्या घरच्या गाढवाला एकच काम होतं, कपड्यांचं गट्ट पाठीवरती घ्यायचं. पाठीवरती घेतलेलं कपड्यांचं गट्ट नदीच्या तीराला पोचवायचं. ते गट्ट खाली का ठेवलं की 5 वाजेपर्यंत चरायचं. 5 वाजता परत ते कपड्यांचं गट्ट आपल्या पाठीवरती घ्यायचं, मालकाच्या घरी आणून सोडून द्यायचं. ज्या वेळेला कुंभार बाबांनी विकलं होतं त्यावेळेला धोबी दादाच्या घरचं गाढव नुसतं सुकलेलं होतं, पण आता ते गाढव खाऊन पूर्ण बनलं होतं, म्हणजे सुधारलं होतं. मात्र डोंबारी दादाच्या घरचं जे गाढव आहे ते कुंभार दादांनी ज्या वेळेला विकलं त्यावेळेला सुधारलेलं होतं. मात्र ज्या वेळेला ते डोंबारी दादाकडे गेलं नुसतं वाळायला लागलं. का वाळायला लागलं? त्या डोंबारी दादाचं जे प्रपंचाचं ओझं त्या गाढवाच्या पाठीवर, मुलीचं ओझं गाढवाच्या पाठीवर, खाण्यापिण्याचं साहित्य गाढवाच्या पाठीवर, आणि त्या गाढवाचा प्रवास दिवसभर त्या गाढवाला शांत राहायला मिळायचं. का तर तो डोंबारी दादा दिवसभर खेळ दाखवत होता, मात्र रात्रभर प्रवास करायचा. मग त्या गाढवाला फक्त सकाळी एकदा खाण्याकरता मिळत होतं. ते गाढव नुसतं अंगाला वाळून गेलं. दिवसा पाठीमागून दिवस जायला लागले. काही काल परतवे त्या 2 गाढवांची भेट झाली. त्या 2 गाढवांनी लांबवरून एकमेकाला पाहिलं. त्यांनी ओळखलं, म्हणे आपला जात भाई आहे. एकाच ठिकाणावरून विकल्या गेलो म्हणे आपण. आणि ते 2चे दोन्ही गाढव एकमेकांकडे जे धावत आले, जे त्यांनी मनाला मिठी मारली. गाढवं मिठी मारत नसतात नाही का, ते नुसतं एकमेकांकडे पाहायला लागले. जसे पाहायला लागले, जे सुकलेलं गाढव होतं ना, त्या सुकलेल्या गाढवाला या सुधारलेल्या गाढवाला प्रश्न केला. म्हणे का रे बाबा, तू फार गोड झाला रे म्हणे, आमचा अंगार वाढून गेला. तो म्हणे माझं जाऊ दे, पण ज्या वेळेला म्हणे गड्या तुला कुंभार बाबांनी विकलं होतं त्यावेळेला तू सुकलेला होता, पण तू कसं काय अंग घेतलं? म्हणे तू आपल्याला काहीच काम नाही. काय काम आहे? फक्त 2 तास नाही, आपल्याला म्हणे फक्त एकच काम आहे. घरून पाठीवरती ओझं कपड्यांचं का घेतलं की ते ओझं नदीच्या काठाला सोडायचं. 5 वाजेपर्यंत चरायचं आणि परत तेच कपड्यांचं ओझं पाठीवरती घ्यायचं, घरमालकाच्या घरी सोडून द्यायचं. पण काय म्हणे बाबा तू का सुकला? अरे काय सांगू म्हणे, त्या डोंबारी दादाकडे एवढे हाल चालू आहे. मुलीचं ओझं पाठीवरती, प्रपंचाचं ओझं त्या डोंबारी दादाच्या माझ्याच पाठीवरती. रात्र रात्र प्रवास करावा लागतो आणि फक्त खाण्याकरता एक टाइम भेटते. तो म्हणायला लागला त्या डोंबारी दादाच्या कशाला नादाला लागतो, चल माझ्यासोबत डोंबारी दादाच्या घरी, तुला सुद्धा चांगलं तंदुरुस्त बनवतो. अरे म्हणे बाबा त्या डोंबारी दादाकडे माझं एक काम अटकलेलं आहे. तो म्हणे काय काम आहे? काम काही जास्त नाही म्हणे, काम थोडंसंच आहे पण महत्वाचं आहे. अरे असं कोणतं महत्वाचं आहे की जीव जायला तयार आहेस तरी तू डोंबाऱ्याचं घर सोडायला तयार नाही? म्हणे बाबा काम असं आहे, ज्या वेळेला तो डोंबारी दादा त्या ठिकाणी 2 साईडला 2 बांबू रोवतो, 2 साईडला 2 बांबू लावल्यानंतर त्यावरती आडवी दोरी टाकतो. त्या दोरीला ताण देण्याकरता 2 साईडला 2 खुट्या ठोकतो. खुट्या ठोकल्यानंतर गंगी नावाची त्या डोंबारी दादाची मुलगी त्या दोरीवरती चढवतो. आणि गंगीला त्या दोरीवरती चढवल्यानंतर तो डोंबारी दादा ते खाली वाजवतो त्याचं वाद्य. ते वाद्य वाजवत असताना ती गंगी त्या ठिकाणी नृत्य दाखवते. मग यात तुझं काय काम आहे? गंगी नृत्य करते. अरे ऐक म्हणे, तो डोंबारी दादा त्या गंगीला सांगते म्हणे, गंगे तू जर समजा कदाचित त्या दोरीवरून
खाली पडली रे पडली की तुझं लग्न या गाढवासोबत करून दे ना. गंगी सोबत म्हणे आपलं लग्न झालं की आपण डोंबारी दादाचं घर सोडलं. आता माझा प्रश्न तुम्हाला आहे, गंगी दोरीवरून पळणार कधी आणि त्या गंगीचं गाढवाचं लग्न होणार कधी? समजा यदा कदाचित आपल्या गावातलं एखादं गाढव अंगचा अंगाल जर सोपलं असेल तर समजून घ्यायचे तसं नाही सोपलं, हे गंगीच्या नादानं सोपलं. मी गाढवाबद्दल बोलत आहो. विठ्ठल विठ्ठल. सुख शोधण्याचे प्रयत्न करत आहोत, त्या प्रपंचामध्ये सुखाची प्राप्ती होणार नाही म्हणून त्या गाढवाप्रमाणे चालू आहे. आता प्रपंच म्हटला की प्रपंचाचं बाप रे बाप, काय प्रपंच. ज्यांचे राहिले ते म्हणतात झाले ते सुखी आहे, ज्यांचे राहिले ते म्हणतात झाले ते सुखी आहे. आता ज्यांचे झाले ते म्हणतात राहिले तेच बरे, नाही का? कुठेही जा, पैशात पण तीन आहे, प्रत्येक घरी मातीच्याच चुली आहे. कुठेही जा ना, नवीन नवीन लेकराला असं वाटते नवीन नवीन सासरवाडीत आनंद असते. किती आनंद असते बापरे बाप. मच्छरदानी 5-10 माणसांची तानातानी. किती ताट असते सासरवाडीला गेल्यानंतर. सर्वात मला सांगा, सासरवाडीत जावाई कोणाच्या आवडीचा? ओ मावशी, झाला आपलं कीर्तन. कोणाच्या आवडीचा? सासूच्या. नाकीचा मोती ठेवी गहाण, जावायचा राखी मान. एवढा जावाई आवडीचा. एका सासूबाईने आपल्या जावाईला फोन केला, म्हणले जावाई बापू लग्नापासून तुम्ही आले नाही, तुम्हाला एकदा आमच्याकडे यावं लागते. हा म्हणे मामीजी आलोच. मामीजी आलोच म्हणता बरोबर दुसऱ्या दिवशी जावाई हजर. पण पा सासूबाईनं काय त्या ठिकाणी जावायची व्यवस्था केली असेल. तांब्याचाच गंगा, तांब्याचाच गडवा, त्यामध्ये कोमट पाणी जावायला थंडीने वाजली पाहिजे म्हणून. आणि त्या पाण्यात गुलाबाच्या पाकड्या कोणासाठी? कीर्तनकारासाठी. आम्ही म्हणते 2 रुपये किलोवाले झालेले रेषे खाली, नाही का? अंत्योदय, नाही का? गुलाबाच्या पाकड्या. एकदम व्यवस्था केली बुवा. जावाय बा गेले, पाटावरती उभे राहिले. पाटावरती उभे राहिल्यानंतर मामीजीनं पाय धुतले. पाय धुतल्यानंतर मामीजीने कपाळाला टिळा लावला आणि कपाळाला टिळा लावल्यानंतर साखर कपाळाला लावली, तांदूळ तोंडात टाकले. हा बहादर तांदूळ चावत घरात गेला. सासूनी केलेल्या आदराचं त्या ठिकाणी भान राहिलं नव्हतं, देव भान विसरला. गेले जावाई बुवा, गेले जावाई बा घरात बसले. घरात बसल्या बसल्या मामीजींनी किचन मधून आवाज दिला, म्हणले जावाई बापू. हा म्हणे बोला. मी सांगीन हे खायचं. हा म्हणे मार खाऊन काही, मार सोडून काही खातो म्हणे. मी सांगते ते खायचं. म्हणे काय खायचं? ऐका, त्या मामीजींनी जी सांगायला सुरुवात केली, म्हणे चपात्या पण तुपातल्या, पुऱ्या तुपातल्या, बेसनाचे लाडू तुपातले, रव्याचे लाडू तुपातले, गुलाबजामुन तुपातले, रसगुल्ले तुपातले, सर्व तुपच तूप, पिट्ट्या तुपातल्या. हा म्हणे मामीजी ओनली तूप. मामीजी म्हणे येस ओनली तूप. हा म्हणे नो तूप. सासूबाई म्हणत जावाई चूप. खावं लागते बुवा पण हे. मग सासूबाईने एवढ्या प्रेमाने सर्व तुपात बनवलं, मग काय करावं? जावाईने खाल्लं असेल ना. मग त्या जावाईने खाल्लं. खाल्ल्यानंतर 1-1.5 तासात त्या तुपाने असर दाखवायला सुरुवात केली. जावाईच्या पोटात गडबड झाली. जावाईनं भेट घेतली डायरेक्ट हेड ऑफिसची. कोणाची? सासरे बुवाची. म्हणे सासरे बुवा पोटात गडबड झाली. आता काही काही लोक साधे असतात. साधे म्हणजे ते चिमटा घेतात, मग म्हणतात आपलं काम साधं आहे. यानं जसं म्हटलं मामाजी पोटात गडबड झाली. सासरामध्ये जावय बुवा तूप लोकांचं होतं, पोट तुमचं होतं, नाही का? असे काही काही लोक साधे असतात, बोलतात पण मग म्हणतात आपलं काम साधं आहे, नाही का? असे त्याचे सासरे साधे. म्हणे मामाजी बोलायचं जाऊ दे, आपण डॉक्टरकडे घेऊन चाला. डॉक्टरकडे घेऊन चालायचं म्हणून त्या ठिकाणी गाडीवरती बसवलं. जावायला डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरांनी तपासलं. तपासल्यानंतर सांगितलं, म्हणले तुमच्या पोटात गडबड झाली. हा म्हणायला लागलात माहिती आहे. डॉक्टर म्हणायला लागले मेडिसिन जास्त देणार नाही, गोळ्या 2च प्रकारच्या देणार, एक सकाळी घ्यायची एक संध्याकाळी घ्यायची. मात्र गोळी घेत असताना ती तुपात घ्यायची. हा म्हणजे तुपानच चिरली. ज्यानं चिरली तुम्ही सांगतात त्यामध्येच गोळी घ्यायची. डॉक्टर म्हणायला लागले तुमचं खाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी चुकलं. आता मी जे गोळी देत आहोत ते तुपातच घ्या, पण प्रमाणात घ्या. त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणतात तुम्ही जीवनामध्ये धावपळच करत आली, पण आता सुद्धा धावपळच करा, पण मी सांगतो तशी करा. अभंगाचं प्रयोजन.
सांगितलं तू तूपच का, त्याप्रमाणे तुकोबाराय म्हणतात तुम्ही जीवनामध्ये धावपळच करा, पण मी सांगतो त्याप्रमाणे करा. कधी ऐसी धावाधावी, जीवनामध्ये माणसाची धावाधावी असावी, पण कुठपर्यंत तुकोबाराय? चित्त लावी चरणापे ऐसी धावाधावी करी. त्या भगवंताच्या चरणारविंदी एकदा चित्त लागलं रे लागलं की निश्चित समजून घ्यायचं तुमच्या जन्माची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र तुमची आपली जी धावपळ चालू आहे ती प्रपंचाकरता चालू आहे, आणि जे संत असतात ती संत तुमची धावपळ थांबवण्याचा तुम्हाला थांगपत्ता सांगतात. बघ महाराज, आमचे आई वडील काय करतात? आई वडील सुद्धा तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतात, मात्र मर्यादित कालापुरतं. काय करतात? लावण्या मोह संसारी गोविते अंतकाळी होती पाठीमोरे. हे आई वडिलांचं कर्तव्य आहे. संत महात्म्यांचं कर्तव्य काय आहे? जी तुमची धावपळ चालू आहे, मग धावपळ नेमकी कुठली? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खला दुस्तारे कृपया पावे पाये मुरारी भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूळमते. तुमची धावपळ चालू आहे, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे भजित. ही जर धावपळ थांबवायची असेल तर एक करा. काय करा? चित्त लावी चरणापे. आणि जे संत असतात ते संतच तुमची धावपळ थांबवू शकतात. मात्र नेमकं आता संत संत म्हणायचं कुणाला? संत महात्म्यांच्या प्रामुख्याने दोन लक्षणं पडतात. पहिलं म्हणजे अंतरंगी, दुसरं म्हणजे बाहेरंगी. आंतरंगी लक्षणाचा जर विचार केला तर सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपा, ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगितोची एक हरिरंगिनाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. बाहेरंगी लक्षण गोपीचंद रुटी तुळशीच्या माळ हार मिळविती गळारे. त्यांना म्हणायचं का संत? संतांमध्ये आणखी दोन लक्षण आहेत. पहिले म्हणजे मूळ संत आणि दुसरे म्हणजे स्वयंघोषित संत. मूळ संतांचा जर विचार केला तर स्वतःचा परिचय लपवणे आणि महत्व हरवणे याला म्हणतात मूळ संत. स्वयंघोषित संत म्हणजे स्वतःचा प्रचार प्रसार करणे, स्वतःचा ओहपोह करणे याला म्हणतात स्वयंघोषित संत. नेमकं संत कुणाला म्हणायचो? नव्हती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत. मग गायन करत असेल, गायन करीसी गुणीजन होसी परी साधून होसी हरिजना. एखादा कीर्तन करत असेल, त्यांना तुम्ही समाज प्रबोधनकार म्हणा, मात्र त्यांना संत म्हणायचं नाही. मावशा हो, तुम्ही फार भोळ्या. किती भोळ्या? एवढ्या भोळ्या की लगेच कोणी साधूवर विश्वास ठेवतात, पण लगेच कोणी साधूवर विश्वास ठेवायचा नाही. मग तुम्हीच म्हणता महाराज ते महाराज आमच्या गावात आले होते त्यावेळेला असे नव्हते, मग आता काय शिंग फुटली की बुजाळले ते? चोराला जरी चोरी करायची असेल तरी तो एकांताचा फायदा घेतो, अंधाराचा फायदा घेतो. मग साधू कीर्तनकार 2 तास किती पोपटपंची करतो हे पाहायचं नाही. कीर्तनकार त्या 2 तासामध्ये किती ब्रह्माचं झाड उभं करतो हे तपासायचं नाही. ते 2 तास वगळता तो 22 तास किती आचरणयुक्त जीवन जगतो हे समाजापेक्षा आयोजक मंडळींनी तपासणं गरजेचं आहे. नंतर त्या कीर्तनकाराला नारदाच्या गादीवरती उभं राहण्याचा अधिकार द्यावा. विठ्ठल विठ्ठल. स्वयंघोषित संतांच्या पाठीमागे जर लागला तुमचं सुद्धा वाटोळं, तुमच्या प्रपंचाचं सुद्धा वाटोळं. मावशा तुम्हाला झोपा येऊन राहिल्यात का? मला सांगा, एक स्त्री 30 मिनिटात 30 पोळ्या करते. परत सांगतो, एक स्त्री 30 मिनिटात 30 पोळ्या करते. वेटाळ्यातल्या 30 बाया एका ठिकाणी बसल्या तर 30 मिनिटात किती पोळ्या करतील सांगा लवकर? मोबाईल काढा, मोबाईल काढा, मोबाईल. एक स्त्री 30 मिनिटात 30 पोळ्या, तर 30 बाया एका ठिकाणीवर बसल्या 30 मिनिटात किती पोळ्या करतील? 30 गुणेला 30 किती करतील? किती? काढला मोबाईल, काढा मोबाईल. तर काढा मोबाईल, माझं तर गणित कच्च आहे. काढा मोबाईल. किती करतील? मला वाटलं माझंच गणित कच्च आहे का? मला सोबती भेटले बा तुम्ही. किती करतील सांगा ना? 900
मधी माझी शपथ घेऊन सांगतो, एक जर गोळी लागतील तर या गोष्टी करतील गोष्टी. अशाच बेकाळ्यातल्या सर्व बाया एका ठिकाणी गोळा झाल्या. गोळा झाल्यानंतर आपसामध्ये चर्चा करायला लागल्या. चर्चा करत असताना चर्चेला उदान आलं, खाली घर शैतान का राज. बेटाळ्यातल्या बाया चर्चा करायला लागल्या. म्हणजे बाई तुझ्या घरात काही पाळणा वगैरे हल्ला? म्हणे अजिबात नाही. लग्नाला किती वर्ष झाले? म्हणजे 12 वर्ष. त्यात एक म्हातारी होती म्हणे मायबाई एक म्हणे एक पूर्ण झालं पण पाळणा हल्ला नाही. दवाखाने भरपूर केले, वैद्वानी सर्वच पाहिले. देव 33 कोटींपैकी एकही सोडला नाही. कोटी म्हणजे प्रकार, 33 प्रकारचे देव पूजलेत म्हणे, एक देव सोडला नाही. तरी पाळणा हल्ला नाही म्हणे. त्यातली एक म्हातारी होती, ते समोर सरकली थोडीशी. म्हणे बाई तुला एक सल्ला सांगतो, तू कोणाला सांगू नको. बाईने एक सवय आहे, शांताबाई मी तुला सांगतो, तू कोणाला सांगू नको. शेवटच्याही बैल जाते गावातल्या, त्या शेवटच्या बैली एकच म्हणते, मी तुलाच सांगतो. अरे पुऱ्या गावात पेरणं केलं नाही. तिचं तेच चालू. म्हणे बाई मी तुला सांगतो, तू कोणाला सांगू नको. म्हणे लवकर सांगा. आपल्या 10:30 थांबायचं, लवकर लवकर बोला म्हणे. आपल्या गावाच्या अंतरावरती एक महाराज आहेत म्हणे, त्या महाराजांचा आश्रम आहे. त्या महाराजांकडे गेल्यानंतर पुत्रप्राप्ती ही होतेच. एवढ्या सांगितलं. मी म्हणतो कोण्या साधू जवळ गेल्यानंतर लेकरं झाले असते तर लग्न करायची गरज नसती. 9 सेकंद्या पुत्र होते तरी का करणे लागे पती. तुकोबारांचे प्रमाण खोडून काढावे लागले असते गाठ्यामध्ये. पण असं म्हणतात गरजवंताला अक्कल नसते. सांगितलं की नाही ऐकलं. मग महाराजांकडे जायचं म्हणून हिने ठरवलं, उद्या सकाळी आपल्या गावातून 6ची बस, 6 वाजता निघायचं. ही 6च्या बसने जाणार हिचं ठरलं. पण हिचे पती परमेश्वर जे आहेत ते 4 वाजता शेतात निघून गेली. पहाटे 4ला शेतात गेली. हे 6च्या बसनं महाराजांच्या आश्रमाकडे निघून गेली. तिचे पती परमेश्वर 10 वाजता परत आले. एक पाय घरात आणि दुसरा पाय दारात. आईला एकच प्रश्न केला, आई हे कुठे गेली? तुमच्या इकडे तेच म्हणतात ना तेलारा तालुक्यात. ओ आई ते कुठे गेली? आई विचार करे म्हणे बापा लग्नाच्या अगोदर याचा एकच जप, आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कुठे गेली. मावश बाब्या तुमचाच आहे. मी असं नाही म्हणत बाब्या तुमचा नाही, तुमचाच आहे. पण कुठपर्यंत आहे का? जोपर्यंत बाब्याला बेबी येत नाही तोपर्यंत बाब्या तुमचा. ज्या दिवशी बाब्याला बेबी आली, बेबीनं बाब्याला बिबा भरला की बाब्या बिघडला. आता बाब्या तुमचा नाही. मग ह्या महिला मंडळी बोलता बोलता सहज बोलतात, बाई हा असा नव्हता. मग पहिल्या आखाडीला गेला तिकडे सासूनं काहीतरी घातलं वाटते. हे ठरलेलं आहे तुमचं. याचा एकच नाना म्हणे आई कुठं गेली? पण बाबा ती एका महाराजांकडे गेली. कितीला येणार? म्हणे 4 वाजता परत येणार. 4 वाजता पत्नी येणार म्हणून 2 वाजता बस स्टँडवर घ्यायला गेला. छत्री घेऊन गेला. बस आली. जशी बस आली तिचं एक पाय गेट मध्ये दुसरा पाय खाली. त्याला गेट उडवलं. म्हणे कुठं गेलती? ते म्हणे राजा खाली तर उतरू दे. खाली उतरली. याचा एकच प्रश्न, म्हणे कुठं गेलती? ते म्हणे घरी गेली काय? ते घरात पोहोचली. एक पाय घरात दुसरा पाय दारात. हा म्हणे कुठं गेलती? ते म्हणे घरात तर जाऊ द्या. ते घरात गेली. हा म्हणे कुठं गेलती? ते म्हणे बसू तर द्या. ते बसली. हा म्हणे कुठं गेलती? ते म्हणे पाणी तर पिऊ द्या. हा माठावर गेला. पाणी आणलं. तिच्या हाती ग्लास दिला. म्हणे पे पाणी. आणि याचा एकच प्रश्न, म्हणे कुठं गेलती? हा ते म्हणे ग्लास खाली ठेवला का? हा म्हणे ग्लास ते मी घासून आणू काय? ते म्हणे घासून नका. त्याला ग्लास खाली ठेवला. म्हणे आता सांग कुठं गेलती? म्हणे एका महाराजांकडे गेलती. ते महाराज सांगत काय सांगत? म्हणे बा तुझ्या घरात पाळणा हलणार, पण त्याकरता तुझी सासू मरणं गरजेचं आहे. पाथर घेतली नाही. एवढं लक्षात ठेव. तुझी सासू मेली रे मेली की तुझ्या घरात म्हणे पाळणा हलणार. एवढं का बघतो? म्हणे एवढं पक्का आहे. तिचा भाऊ एकच नांदा चालू. जसं तिला माहीत झालं म्हणे संपवा तुमच्या आईला. हा म्हणे एक काम कर, आजचा सप्त्याचा 4था दिवस आहे, 8वा दिवस होऊ दे, मुस्कर बाबांचं कीर्तन काल्याचं ऐकू दे, महाप्रसाद घेऊ दे, मग मी माझ्या आईला संपवणार. पण यानं त्या दिवशी काय करावं? यानं याच्या बायकोवर घरी पोहोचवलं. यानं तयारी केली. तयारी केल्यानंतर याला घराच्या बाहेर पाय टाकला. ते म्हणे तुम्ही कुठं? हा म्हणे मी माझ्या सासूला आणायला. ते म्हणे ओ सासू माझी मरणं गरजेचं आहे, तुमची नाही. हा म्हणे बरोबर आहे. सासू जरी तुझी मरणं गरजेचं असेल, प्रसूती काळ ज्या वेळेला जवळ येणार, प्रसूती काळामध्ये तुझी प्रसूती करण्याकरता कोणीतरी वयोवृद्ध स्त्री पाहिजे. म्हणून मी तुझ्या आईला आणण्याकरता जात आहे. हा सासरवाड्याला गेला. सासू घेऊन आला. काल्याच्या दिवशी दोन्ही म्हाताऱ्या सकाळी उठल्यात, आंघोळ केली. आंघोळ वगैरे केल्यानंतर मस्त नवीन लुगडे वगैरे घातले. कीर्तनात जायला लागल्या.
याने याची आईची भेट घेतली. म्हणे आई तू कुठं झोपतो? म्हणे मी आणि तुझी सासू आम्ही दोघी जणी इथंच झोपतो, पण मी झोपतो उजव्या बाजूला आणि तुझी सासू झोपते डाव्या बाजूला. म्हणे आई हात जोडून विनंती. काय विनंती? तू झोप डाव्या बाजूला, मामीजी झोप उजव्या. मामीजीच म्हणतात ना, मामीजीच म्हणतात ना, मामीजी हे एजी ओजी ह्या मामीजी. हा मामीजी म्हणे मामीजी झोप उजव्या बाजूला, तू झोप म्हणजे डाव्या बाजूला. ठरलं बा, मुलांनी सांगितलं, या म्हातारीने ठरवलं म्हणे आज याची सासू झोपेल उजव्या बाजूला पण आपण झोपू डाव्या बाजूला. दोन्ही म्हाताऱ्या खाल्याचा कीर्तन ऐकलं, तिथं महाप्रसाद घेतला, सट जेवले. 7 वाजताच झोपल्या. नखापासून केसापर्यंत गुंडाळून घेतलं, काहीच दिसत नव्हतं. मग आता एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला खून करायचा असेल खून, तर समजा सहसा किती वाजता करू? हिनं केला पण आता चालू हो म्हणे उठा संपवा तुमच्या आईला. पण मावश समजा आपल्याला एखाद्याचा खून करायचा तर किती वाजता उठवलं असेल तिनं त्या पतीला? एक अंदाज सांगा, अंदाज. रात्री 12च्या पुढे म्हणजे तुमच्या इकडे अशा कामं करण्याचा हक्कही माहिती. 12च्या पुढे उठवलं, 12च्या पुढे जसं उठवलं एकच नाता म्हणजे संपवा तुमच्या आईला. हा इमानदार होता. हा घराच्या बाहेर गेला, 30-35 किलोचा दगड घेतला आणि डोक्यावर आणला. ज्या ठिकाणी म्हातारी झोपली तिथेही उभा राहिला. ते म्हणे टाका दगड. हा म्हणे एक काम कर, चेक कर उजव्या बाजूला म्हातारी तुझी का माझी? ते म्हणे रोजही तुमची झोपते ना, आजही तुमची झोपली असणार. हा म्हणे हा ऑफर देतो मी ऐकणार नाही. ते म्हणे मी बोलणार नाही. हा म्हणे मी बोलूच देणार नाही, ऑफर पहिल्यांदा देतो. चेक कर म्हातारी तुझी का माझी? तिचा फार आग्रह. म्हणे टाका दगड. हा म्हणे चेक कर, टाका दगड, चेक कर, टाका दगड. हा कावला शेवटी. यात माहिती दगड टाकलंच आहे. याला घेतला बा 30-35 किलोचा दगड, भरला जे जसा टाकला म्हातारी जागेवर. पण ऐका, खून करणं गुन्हा नाही, पण हाती लागल्यानंतर गुन्हा हा दाखल होतोच. पत्ते खेळणारे हाती लागतात की पाहणारे? हो तुम्हाला कसं काय माहित? खेळणारे पडून जातात, मग पाहणारे हाती लागतात. एका ठिकाणी पोलिसांची धाड पडली. पोलिसांची धाड पडल्यानंतर त्या ठिकाणी गाडीतले पोलीस उतरले. जसे पोलीस उतरले पत्ते खेळणारे पळाले. जसे पळाले त्यातला एक इमानदार होता, तो पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. साहेबाला दिसला बा. साहेब म्हणत बा हे बाकीचे पळून गेले, पण हा फार इमानदार आहे म्हणे. बा आपल्या गाडीत जाऊन बसला. तो गाडीतून मुंडकं काढून साहेबाला म्हणते, साहेब आपण इमानदार नाही, मग तू गाडीत का बसला? म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही एवढे दाबू दाबून येते की घेतले लटकून मीच होतो, म्हणून आता गाडीत जाऊन बसलो. नाही खून करणं गुन्हा नाही, पण हाती लागल्यानंतर गुन्हा दाखल होतो. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करायचा म्हणून काय करायचं? तर काहीच नाही. ते म्हातारी पोतळ्यात ब्लँकेट सहित भरली, गाडीच्या डिक्कीत टाकली. गाडीच्या डिक्कीत टाकल्यानंतर त्या म्हातारीला वाहत्या नदीत सोडायचं म्हणून गाडी त्या दिशेने निघाली. गाडी पुलावरती पोहोचली. डिक्कीतली म्हातारी अर्थात ते पोतळ बाहेर काढलं. हिचा एकच नाना म्हणे द्या डॉक्टर. हा म्हणे एक काम कर, म्हातारी तुझी का माझी चेक तर कर. अरे पण ते म्हणे पण मी काहीच नाही द्या. अरे ते म्हणे सांगितलं तुम्हाला पण बिन काहीच नाही द्या लोटून. हा इमानदार, याने व्यक्ती दिली लोटून. जशी लोटून दिली ह्या हसायला लागलीत. का म्हणे बाई सासू मेलील पाठीमागची. तुमच्या ओठावरचे शब्द मी म्हणतो कटकट गेली, नाही का? सासू मेल म्हणे बाई पाठीमागची कटकट गेली. पण मावशा तुम्हाला सांगू का, सासू मरणं म्हणजे घराचं त्या ठिकाणी जो भारग्रस्तपणा असतो ना तो निघून जातो. हा प्रत्येक घरी मातीच्या चुली आहे. सास भी कभी बहू थी, पण काल परतले त्या सासूची चुकी नसते. मग त्या पदावर जी व्यक्ती बसते ना त्या पदाचा तो अहंकार असतो. मग कधी कधी काही काही गोष्टी बाजूला सारायला पाहिजे. सासू सुनेच्या नात्यासारखं पवित्र नातं नाही. काय काय बाया म्हणतील आमच्या घरी येईल महिनाभर नाही, मग समजते. पण मावशा हो खरं सांगू का, सासू सुनेच्या नात्यासारखं पवित्र नातं नाही. गावामधून अंत्ययात्रा ही सासूची निघावी. ऐका, गावामधून अंत्ययात्रा ही सासूची निघावी. सासूच्या अंत्ययात्रेमध्ये चर्चा ही सुनेच्या नावाची व्हावी. असं सासू सुनेचं पवित्र नातं असते बरं का. तिचा एकच नाता म्हणे बाई सासू मेली पाठीमागची कटकट गेली. आता हे घरी गेली, हा झोपला पण तिला झोप येत नव्हती. का आनंद झाला होता, सासू मेली पाठीमागची कटकट गेली. मग तिने काय केलं तेवढ्याच रात्री? घरी तिनं विरजन लावलेलं होतं. त्या विरजनामध्ये त्या ठिकाणी रवी टाकली. रवीला दोर गुंडाळला. दोर गुंडाळल्यानंतर
नंतर मंथनाला सुरुवात केली. रवी लावायला सुरुवात केली. रवी लावत असताना ते शांततेनं रवी लावत नव्हती. मग तिचं एकच चालू, घुसळून घुसळून लावतो रई, वाद गेल्या सासूबाई. जोरजोऱ्यात म्हणे, आपल्या घरच्या पोरा ऐकू गेलं पाहिजे असं. घुसळून घुसळून लावतो रई, वाद गेल्या सासूबाई. तो तोंडावरचं काढेल, तो म्हणे झोप, ते म्हणे मग मला झोपू दे, ते म्हणे मी झोपत नाही, तुलाही झोपू देत नाही. अरे पण बंद कर, सकाळी लावतो. म्हणजे झोपत नाही म्हणजे नाही. याच्या तळपायाची आग मस्तकात गेली. घरी गावरान गाय होती आणि पाटलीवरची बाल्टी काढली. गावरान गाय खाली बसला, गायच्या काशीवर पाणी मारलं, धार ओढायला सुरुवात केली. तिचा मंत्र, याचा बीज मंत्र, ते म्हणे घुसळून घुसळून लावतो रई, वाद गेल्या सासूबाई. हा म्हणे दुधम दुधम धुतो गाय, वाद गेली तुही माय. ते म्हणे उई माय, तुमची माय. हा म्हणे पठ्ठ्याची माय सोपेल. ते म्हणे कसं काय? हा म्हणे खोटं वाटेल तो जाऊन पाय. ऐका, दृष्टांत संपला, सिद्धांत आहे का? ती स्वयंघोषित महाराजांच्या पाठीमागे लागली. महाराजांनी सांगितलं, पाळणा आणण्याकरता सासूला मारावं. स्वतःच्या प्रपंचाचं सुद्धा वाटोळं केलं, पतीच्या नजरेतून सुद्धा कमी झाली, आणि तेवढंच नाही तर स्वतःच्या आईला सुद्धा गमवावं लागलं. हे स्वयंघोषित महाराज आहेत. मात्र मूळ संतांच्या जर पाठीमागे जर तुम्ही लागला तर तुमची आपली प्रपंचामधील धावपळ असण्याचं जे कार्य आहे ते धावपळ थांबवण्याचं कार्य संत महात्मे करतात. मग महाराज नेमकं संत म्हणायचं कुणाला? संत त्यांना म्हणायचं कुणाला? संत निवृत्ती सोपान, महावैष्णव कठीण ते संत. ते म्हणजे कोण? तेही निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई, ज्ञान द्वितीकळा. संत कुणाला म्हणायचं? विदर्भ माऊली वासुदेवजी महाराज यांना संत म्हणायचं. वैकुंठवासी श्री संत शिवराम महाराज यांना संत म्हणायचं. ज्ञानोबा राय, तुकोबा राय, समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज यांना संत म्हणायचं. हे तुमची जीवनामधील चालू असणारी धावपळ थांबवतील आणि एकच सांगतील, त्या भगवंताच्या चरणारविंदी तुमचं चित्त समर्पित करा. कोणता भगवंत? विठोबा रखुमाई. जास्त लांब धावपळ करायची नाही का? तर तुका म्हणे धावा धावा आहे पंढरी विसावा. आणि पंढरीपूर क्षेत्रामध्ये काय एकदा पोचणारे पोचला की मग तो माझा मायबाप. भगवंताला त्या ठिकाणी संत महात्मे आईवडिलांची उपमा देतात. संत भगवंताला आईवडिलांची उपमा देतात. संत संतांना सुद्धा आईवडिलांची उपमा देतात. मात्र एका ठिकाणी नाथ महाराज बोलत असताना बोलतात, संता माय बाप म्हणता बहु लाज वाटे चित्ता. मग तुम्ही संत महात्म्यांना आईवडिलांची उपमा देता, भगवंताला आईवडिलांची उपमा देता. मग एका ठिकाणी म्हणता की बहु लाज वाटे चित्ता. त्या ठिकाणी सांगा बरं, आईवडिलांपेक्षा दुसरी श्रेष्ठ या जगामध्ये, या त्रैलोक्यामध्ये उपमा नाही. म्हणून त्या ठिकाणी आईवडिलांची उपमा भगवंताला द्यावीत आणि आईवडिलांची उपमा संत महात्म्यांना द्यावीत. मग तो माझा मायबाप. काय करतात महाराज आईवडील? आईवडील काय करत नाही तो? आई वडिलांना आपल्या मुलाचं हित व्हावं असं वाटते. आई वडील मुलासाठी सर्व कर्तव्य करतात. मला सांगा मावशा हो, तुम्हाला झोपा येऊ राहिल्यात का? झालं आपलं कीर्तन. तुम्हाला जर प्रवास करायचा असेल, प्रवास करत असताना तुम्ही स्वतःची काळजी घेता की स्वतःच्या लहान मुलाची काळजी घेता? 3-4 वर्षाचा मुलगा आहे समजा तुम्हाला, तुम्ही तुमची काळजी घेसाल की लहान मुलाची घेसाल? झालं ना आपलं कीर्तनच झालं समजा. आपल्याला थांबायचं आता 10:30 वाजता. स्वतःची की मुलाची? बोला. मुलाची काळजी घेतात. त्याचप्रमाणे एका आईने आपलं लहान मुलगा आहे, मग प्रवासाला जायचं. तिला माहिती आहे हे लहान बालक जे आहे ना, या लहान बालकाला प्रवासामध्ये भूक लागणार, म्हणून तिने गावरान तुपाचा शिरा सोबत तयार करून घेतला. गावरान तुपाचा शिरा केला. त्या शिऱ्यामध्ये काजू, किसमिस, बदाम, अक्रोड, पिस्ता, केशर सर्वच टाकलं. तो शिरा एका डब्यामध्ये भरला. त्या डब्याला झाकण लावलं. एक चम्मच घेतला, पाण्याची बॉटल घेतली. तो डबा, चम्मच, पाण्याची बॉटल एका पिशवीमध्ये टाकली. लहान मुलाचं पोट धरलं. त्या आईने त्या मुलाला बस स्टॉप पर्यंत आणलं. आई आणि मुलगा बस स्टॉप वरती आले. तेवढ्यात बस आली. बस आल्यानंतर बस थांबली. आई आणि मुलगा बसमध्ये चढले. चढल्यानंतर
मुलगा खिडकीच्या साईडला बसला, त्याच्या बाजूला आई बसली. बाजूच्या सीटवर प्रवासी आहेत, त्यामधला एक प्रवासी 2 दिवसाचा उपवासी आहे. लक्षात ठेवा, तो प्रवासी 2 दिवसाचा उपवासी आहे. प्रवासाला सुरुवात झाली, या लहान मुलानं रडायला सुरुवात केली. मग या लहान मुलानं रडायला सुरुवात केल्यानंतर आईला जाणीव झाली, म्हणे याला भूक लागली म्हणून हा रडत आहे. मग रडत असताना त्या आईने त्याला विचारावं, बाबा तुला भूक लागली? ते म्हणे काय खाणार? म्हणे पण तरी आईला समजते की याला भूक लागली. हा, मग भूक लागली म्हणून त्या आईने एक केलं, त्या डब्याचं झाकण उघडलं. डब्याचं जसं झाकण उघडलं, सर्व तुपाचा सुगंध हा लपून राहतो, पण गावरान तुपाचा सुगंध हा दरवळतो. मग गावरान तुपाचा जो सुगंध आहे, जो 2 दिवसाचा उपवासी प्रवासी आहे त्याच्या नाकात गेला. त्याच्या नाकातले केस उभे झाले, त्याने थुका गिळायला सुरुवात केली. याचा थुका गिळणं चालून त्या लहान मुलाचं रडणं चालू. ते म्हणे आई बाळा शांत राहा. ते राहत नव्हतं. बाळा शिरा खा. ते खात नव्हतं. त्या आईने एक काम केलं, पिशवीतला चम्मच काढला, त्या चम्मचवर शिरा घेतला, त्या बाळाला म्हणे बाबू खाय शिरा. ते म्हणे अरे खाय ना का, रडू नको खा. ते म्हणे कधी कधी आई युक्ती लढवते. बा कशी युक्ती लढवते? त्या आईने एक काम केलं, म्हणे बाबू खातं की मामाला देऊ. मामा 2 दिवसाचे उपाशी होते. मामा घट थुका गिळत चालला. बाबू खातं की मामाला देऊ? मामाला देऊ म्हटलं की मामा तोंड वासव हा करू. मामानं आ केलं की ते मावशी चम्मच मागं वळून घे. त्या मावशीला मामानं किती आशीर्वाद दिला असेल. मग सांगा, एखाद्या उपाशी माणसाला तुम्ही जर ताटावर बसला तो त्यानं घास मोडला, त्यानं म्हटलं उठ उठ, किती आशीर्वाद देईन तू. त्याप्रमाणे त्या मावशीचा ऐकून नांदा झाला. म्हणे बाबू खातं की मामाला देऊ? खातं की मामाला देऊ? मामा राहिले मामाची तळपायची मस्तकात गेली, उठून उभे झाले. म्हणे मावशी काय लावलं तू? खातं मामाला देऊ, खातं मामाला देऊ. म्हणे हो जास्त बोलू नका. हा, डबा माझा, चमचा माझा, शिरा माझा, मुलगा माझा, पाण्याची बॉटल माझी, पिशवी माझी. ज्या शीटवर बसली तशी नाही बसली, तिकीट काढून बसली. म्हणे मावशी हे बसही तुझीच, पण नांदा बंद कर. म्हणे बा खातं की मामाला देऊ? खातं. भाऊ म्हणे तुम्हाला काय अडचण? मला अडचण काहीच नाही. म्हणे मावशी तुझ्या शिरेच्या नादात माझा स्टॉप पाठीमागं सोडला आणि एक स्टॉप समोर निघून आला. ऐका, दृष्टांत संपला, सिद्धांत ऐका. जी मावशी आहे त्या मावशीचं नाव आहे आशा. जो शिरा आहे त्या शिऱ्याचं नाव आहे प्रपंच. आणि जो पाठीमागं स्टॉप सुटला त्या स्टॉपाचं नाव आहे भक्तिरूपी स्टॉप. त्या भक्तिरूपी स्टॉपाचा तुम्हा आपल्याला झालेला विसर, त्या विसराचा आठव करून देण्याकरता संत महात्म्यांचा अवतार कार्य. म्हणून संत सांगतात करी ऐशी धावाधावी विठ्ठल विठ्ठल. मात्र माणसाची जीवनामध्ये धावपळ असावी, पण धावपळ कशा करता असावी? प्रपंच करता नसावी. मग कुठल्या गोष्टी करता असावी? 3 गोष्टी करता असावी. कुठल्या 3 गोष्टी? एक देव, दुसरा देश आणि तिसरा म्हणजे धर्म. ह्या 3 गोष्टी तुम्ही सांभाळल्या की निश्चित तुमच्या जीवनाची सार्थकता झाल्याशिवाय राहणार नाही. पाहा, संत महात्म्यांनी भगवंत सांभाळला, मराठे योद्ध्यांनी या ठिकाणी धर्म सांभाळला, आणि आपल्या देशाच्या सीमेवरती रक्षण करणाऱ्या सैनिकांनी आपला देश सांभाळला. प्रत्येक जण प्रेम करते. प्रेम करत असताना तुम्ही आपण प्रपंचावर करतो, कोणी आपल्या मुलाबाळांवर करते, आणि काय काय तरुण लेकरं कोणी मुलीवर करते, आणि मुली नाही का करतात की नाही बुवा. पण काही काही जणांचे आई वडील अडवतात, प्रेम नको करू म्हणतात. ओ मावशाओ करू द्या, बिंदास करू. हा, मी सांगतो आजपासून या पाथर्डी गावातील प्रत्येक तरुणाने प्रेम करावं. आई वडील आडवे आलेत, मला फोन करा. कोण आहे का? कोणावर करावं? तुम्ही आपण प्रेम करतो मरक्या जीवावर. हा, मुलं करतात मुलीवर, मुली करतात मुलावर. यांचं चालू असते मैत्री तुम्ही दुनिया खड्डे नाही का. पण प्रेम करत असताना तुमचा आपला मार्ग चुकलेला आहे. हा, सनम सनम क्या करते हो यारो, क्यों मरते हो सनम के लिए, ना देगी अपना दुपट्टा कफन के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा कफन के लिए. मेरा
ध्येय पक्क असावं. किती पक्क असावं? एवढं ध्येय पक्क असावं, एवढं वेळ असावं, मात्र वेळ प्रेमाचं असावं, मात्र ते प्रेम देशाकरता असावं. किती प्रेम असावं देशावरती? तर मला सांगा, जे परप्रांतीयांसोबत त्या ठिकाणी युद्ध करणारे सैनिक आहेत, त्या सैनिकांचं आणि जे युद्ध करणारे जे दुश्मन आहेत, बाहेर देशातील सैनिक आहेत, यांचा बांधाला बांध आहे, लेकरात लेकरू आहे, भिंतीला भिंत आहे. नाही ना महाराज, मग कोणासाठी ते अहोरात्र झटतात? तुमच्या आपल्याकरता अहोरात्र झटतात. त्यांना सुद्धा आई वडील असतात, त्यांना सुद्धा मुलं बाळ असतात, त्यांना सुद्धा असं वाटते आपण आपल्या पत्नी सोबत राहावं, मुलाबाळांसोबत राहावं. विचारा त्या आई वडिलांना काय त्यांना त्रास होतो. टीव्ही वरती जर चॅनल वरती न्यूज जरी आली, आक्रमण झालं आणि काही जवान शहीद झाले, घरच्यांना ती पूर्ण त्या ठिकाणी काळजी लागलेली असते. आपल्या मुलाचा तर नंबर लागला नसेल, किती काळजी करतात घरचे आई वडील. ज्या वेळेला एखादा सैनिक सुट्टीवरती येतो ना, तर तो सैनिक ज्या वेळेला सुट्टीवरती येतो, त्यावेळेला त्या घरच्यांना खरी दिवाळी त्या दिवशी असते. आता अगदी काही दिवसाच्या अंतरावरती 6 तारखेला कपलेश्वर गावामध्ये एक सैनिक त्या ठिकाणी शहीद झाला. आणि 6 तारखेला त्या ठिकाणी तो शहीद झाला. 12 तारखेला माझं तिथं कीर्तन होतं, सप्ताह चालू होता. दोघंही भाऊ आहेत, दोघं भाऊ आर्मीमध्ये लागले. हा जो शहीद झाला हा मोठा होता, त्याच्या कपाळाच्या बरोबर 2 भुवयाच्या मधोमध गोळी लागलेली होती. काय त्या आई वडिलांचं स्वप्न असेल? किती स्वप्न रंगवले असतील. 30 वर्षाचा तरुणाबाळ मुलगा होता, सीमेवरती संरक्षणाकरता त्या ठिकाणी झटत आहे, उभा आहे, आणि दुश्मनाच्या बंदुकीमधून गोळी निघावी आणि लगेच त्या ठिकाणी त्याच्या कपाळाला छेदत त्या ठिकाणी गोळी जावी आणि तो धारातीर्थी कोसळावा. 30 वर्षाचा तरुणाबाळ मुलगा. आई वडिलांनी स्वप्न सजवले, पुढच्या वर्षाला माझ्या मुलाला पाहुणे पाहायला येतील, माझ्या मुलाचं लग्न होणार, तो मुलगा नवरदेवाच्या वेशामध्ये दिसणार. काय आई वडिलांचे स्वप्न असतील. मात्र जो नवरदेवाच्या वेशामध्ये पाहावा, तो तिरंग्यामध्ये जर लपेटून येत असेल तर आई वडिलांना किती दुःख होत असेल. काय ते लोक म्हणतात, महाराज काय त्या तिरंग्याच्या पाठीमागे धावतात, काय त्या देशावरती प्रेम करतात. दुनिया में देखे होगे आशिक कहीं, लेकिन वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता. हीरे में सिमट कर, सोने में लिपट कर मरते हैं कहीं, लेकिन तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता. करने वालों पे वार दिए, अंगारों में जिस्म जलाया है, तब जाके कहीं हमने सर पे एक केसरी रंग सजाया है. तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के, मैं छिल जावा तेरी की है जिंदगी आरज़ू. तेरी नदियों में बह जावा इन खेतों में, बह जावा तेरी की है जिंदगी आरज़ू. ओ, 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 माही मेरी क्या फिक्र तुझे, क्यों आंखों से दरिया बहता है. तू कहती थी तेरा चांद हूँ मैं, और चांद हमेशा रहता है. तेरी मिट्टी में मिल जावा मन के, मैं छिल जावा तेरी की है जिंदगी आरज़ू. कसं असावं देशाकरता प्रेम, कसं असावं. त्या सैनिकांनी सांगावं, मरायचं भूमी करता, मरायचं माती करता, पण राहत असताना कुठंतरी वास्तव्यामध्ये राहायचं. नदीच्या प्रवाहामध्ये, शेतामध्ये बहरलेलं पीक असेल, त्या पिकामध्ये कुठं ना कुठं तो सैनिक दिसतो. एवढं वेळ लागलेलं असतं, एवढं वेळ लागलेलं असतं. त्यांना सांगू का, एक सैनिक सियाचीन सारख्या बर्फाळ -25°C तापमान त्या ठिकाणी उभा आहे, हातामध्ये बंदूक आहे, देशाचं संरक्षण करता, डोळ्यामध्ये तेल घालून त्या ठिकाणी उभा आहे. मात्र उभा असताना तो
सैनिक फक्त एक पाहतो, समोरून येणारा जर कोणी परप्रांतीय असेल, आपल्या भारत भूमीवरती जर आक्रमण करणारा असेल, तर त्याच्या फक्त छाताडाची भेट घेण्याकरता आपली गोळी बंदुकीमधून निघावी, एवढा त्यांचा निर्धार असतो. बरेचसे लोक म्हणतात, हा बोलत असताना बोलतात, महाराज फार या ठिकाणी भ्रष्टाचार वाढला. मी म्हणतो, पांढऱ्या कपड्यावाले जे भ्रष्टाचार करतात, हा फक्त 0% भ्रष्टाचार आहे. ज्या दिवशी माझ्या भारत भूमीचा सैनिक आपल्या देशाची गद्दारी करणार आणि देशासोबत भ्रष्टाचार करणार, त्या दिवशी खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार वाढणार आणि नकाशावरचा भारत देश होत्याचा नव्हता होणार. त्या दिवसाला खरा होणार. किती प्रेम असतो त्यांचं, एवढं प्रेम असतं देशावरती, एवढं प्रेम असतं. ऐका किती प्रेम असतं. हा, तो सैनिक उभा आहे, उभा असताना त्याचं फक्त ध्येय एकच आहे, देशाची सेवा करावी, भारत भूमीचं संरक्षण करावं. मात्र संरक्षण करत असताना त्या ठिकाणी तो उभा आहे, उभा असताना एक वाऱ्याची झुळूक आली, त्या वाऱ्याच्या झुळकाने त्याच्या अंगाला स्पर्श केला. त्याने त्या झुळकाला पाहिलं, मात्र त्याला ती वाऱ्याची झुळूक दिसली नाही. मावशा हो, हवा दिसते का? हवा दिसते का? पण त्याची जाणीव होती की नाही? ज्याप्रमाणे हवा दिसत नाही पण जाणीव होते, त्याप्रमाणे त्या स्पर्शाची जाणीव त्याला झाली. जशी जाणीव त्या स्पर्शाची, त्या हवेची त्याला झाली रे झाली, त्याने त्या हवेजवळ आपला निरोप पोहोचवला आणि सांगितलं, माझा जो निरोप आहे तो माझ्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम. एवढं वेळ फक्त 3 गोष्टी सांभाळायच्या, देव, देश आणि धर्म. सैनिकांना विचारा, का मरणाची भीती? म्हणले शूरवीर योद्ध्यांना विचारा, छत्रपती शिवाजींना विचारा, का मरणाची भीती? म्हणले मुळीच का मरणाची भीती नाही, आम्ही सामान्य नाहीत. कोण आहोत आम्ही? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती? देव, देश आणि धर्मासाठी प्राण घेतलं हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती? आम्ही गया Oh
ज्याप्रमाणे संतांची त्याचप्रमाणे शूरवीर योद्ध्यांची अशी दावादावी असावीत. करियसी दावादावी चित्त लावी चरणापे. मग ते चित्त देशाच्या चरणारविंदी असो, संतांच्या चरणारविंदी असो, धर्माच्या चरणारविंदी असो किंवा भगवंताच्या चरणारविंदी असो, ज्याही ठिकाणी या 4 ठिकाणी जर चित्त लावलं तर तुमचं जीवन समजून घ्यायचं निश्चित फलीसुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. मग काय करणार तो उभा आहे? मग तो माझा मायबाप घेईल आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक त्रिविध तापाची झाली पोळवण देखील चरण वैष्णवांचे. तुकोबाराय प्रपंच आहे, मुलगा आहे, आई आहे, वडील आहे, सर्व आहे. तुकोबाराय म्हणतात यांच्या पाठीमागं लागू नका. बहुतांच्या मते गोवा होऊ जीवाने दावा. एक जण म्हणे तुकोबांचं कदाचित असं म्हणणं असेल, घरचेच्या जर पाठीमाग लागले तर हे गोव्यात घेऊन जातील, गोव्याला घेऊन ना जातील. मग हे तुम्हाला प्रपंचामध्ये गोवण्याचा प्रयत्न करतील. गोवण्याचा म्हणजे गुंतवण्याचा प्रयत्न करतील. गुंतवण्याचा म्हणजे गुरफटून पाडतील. गुरफटून पाडतील म्हणजे प्रपंचातच जन्माला घालतील आणि प्रपंचातच मारतील. याला म्हणतात एका वाक्यात उत्तर. बहुतांच्या मध्ये गोवा होऊ जीवा नेदावा. देह जरी गुंतला तरी चालेल, मात्र जो जीव आहे, जो आत्मा आहे, तो भगवंताच्या चरणारविंदी लावावा. तू गोबाराय देह गुंतला, या जीवाचं काय? अरे कशाला काळजी करता? त्या देहाची प्रपंचामध्ये गरज आहे. या जीवाची अर्थात या जीवाची जी गरज आहे ती परमार्थामध्ये आहे. हा जीव का परमार्थाच्या दिशेने का गेला की तुमचा सांभाळ करणारा तो भगवंत आहे. तुका म्हणे करुणा बोले धीर विठ्ठले निघेना. किती करुणावा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. काय काय करुणा करतो? अढळपती बाळ बैसणीला ध्रुव शिराचा सागर उपमन्यू. एवढा करुणावान आहे. किती करुणावान? विषाचं अमृत बनवण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्याकडे. एवढा करुणावान. मीराबाईंच्या वडिलांनी मीराबाईंना विषाचा प्याला भरून दिला, मात्र मीराबाईंनी त्या भगवंतावरती आपलं सर्वस्व अर्पण केलं. भगवंताचं नामस्मरण करावं. विषाचा प्याला राजाजी भेजा पिवत मीरा हा शिरे. विषाचा अमृत बनवण्याचं ज्यामध्ये सामर्थ्य आहे तो भगवंत आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा. तो भगवंत हे करतो. काय करतो? त्या भगवंताच्या जर चरणारविंदी जर मिठी घातली की मग तो माझा मायबाप घेईल ताप हिरोनी. झालेली सेवा तुम्हा सर्व सुखी सेवा समर्पित करतो. आमचे सर्व गंधर्व महाराज मंडळी असतील यांच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित करतो. अन्नदाते असतील, देणगीदाते असतील, श्रमदान करणारे असतील. सौजन्यवाले आहेत काय? नाही ना. मी कुठेही विचारत असतो सौजन्यवाले आहेत काय. एका ठिकाणी चुकीनं सौजन्यवाल्याचं नाव घेता आलं नाही किंवा चुकलं, त्या सौजन्यवाल्याचं जसं नाव राहिलं त्या सौजन्यवाल्यानं पाकिटात 1000 रुपये कमी भरले. तुमच्या इथं तसं काही आहे काय? तसं काही नाही ना. सौजन्य आले नाहीत ना, मग पाकिटात 1000 कमी येतील नाही ना. नाही मला समजलं बा. आमचे अशोक महाराज सांगत बा या गावात जर लोक खुश झाले तर 1000 वाढून देतात आणि खुश जर झाले नाही तर 2000 वाढून देतात. नाही का? तसं काही नाही, पण आहे ते तसंच. म्हणून झालेली सेवा तसंच आहे. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व स्वतोर्गांच्या चरणी सेवा समर्पित करतो. प्रामुख्याने आमच्या या ठिकाणी कथाव्यास असणारे परमस्नेही आदरणीय आमचे आंबुसकर बाबा सुद्धा उपस्थित आहे. भागवतकार आणि कीर्तनात कधीच जात नाही, पण ते कीर्तनात आले. खरोखर बापू हो तुमच्या ज्यानं आमचा परमार्थ चांगला. तुम्ही म्हणून आम्ही परमार्थाला लागलोच नाही का? खरोखर महाराजांचं वय आहे ना तेवढंच महाराजांनी परमार्थ आपल्या वयामध्ये केलेला आहे आणि तेवढाच परमार्थ त्यांचा नियमबद्ध आहे. पण एकदम साधं सुद्धा काम, कुणाला त्रास नाही, यालाच खरा परमार्थ म्हणतात. कुणाला त्रास द्यायचा नाही, काहीच करायचं नाही, आपलं साधं सुद्धा जीवन जगायचं, भागवत करायचं. भागवत केल्यानंतर आपल्या एका ठिकाणी जानुष्यावर गेले ना हलिंग ना डुलिंग नाही का, फक्त पंक्तीलाच बाहेर निघायचं. असं महाराजांचं जीवन आहे. खरोखर तुमच्या गावाचं भाग्य एवढे चांगले गायक वादक तुम्हाला मिळाले. गावातील सर्व महाराज मंडळी पंचक्रोशीतील असतील, विनेकरी बाबा असतील, तेवढंच नाही तर दुसरे विनेकरी बाबा, गोडशी साऊंड सिस्टीम, त्या साऊंड सिस्टीमला ऑपरेट करणारे गोडशी ऑपरेटर, पुरुष मंडळी जे आपापल्या शेतात गेले असतील त्यांच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित, जे झटका मशीन लावायला गेले असतील त्यांच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित, जे डुकरं आपल्याला गेले असतील, रोयटे आपल्याला गेले असतील त्यांच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित, जे ओट्यावर बसले असतील त्यांच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित, ज्यांनी आज पंगत वाढली त्यांच्या सुद्धा चरणी, ज्यांनी जीव घातलं त्यांच्या सुद्धा, कोणी सुटलं पाहिजे नाही. ग्रामपंचायतचे सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष, सदस्य, कोचिव, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी आणि विशेष करून एक माणूस सुटला तंटामुक्ती अध्यक्ष, महत्वाचं पद आहे ते गावात नाही का. सर्वांच्या चरणी शाळा समिती तेच कशाला सोडतात, सर्वांच्या चरणी. कोण उद्या म्हणायला पाहिजे नाही आमचं नाव घेतलं नाही आम्ही वर्गणी घेतलं.
त्यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुमच्याही चरणी बापू हो विनम्र भावाने साष्टांग प्रणिपात याच ठिकाणी सेवा समर्पित करतो. मावशा हो हा सप्ताह वर्गणी, पण आम्ही ज्या ठिकाणी बसलो मला ज्यांचे फोन येत होते ते दादाचं नाव काय हा गायबोल दादा मंगेश भाऊ गायबो हा मंगेश मंगेश भाऊ म्हणून महाराज आमच्या इथे एवढी वर्गणी होती म्हणून सर्वात जास्त वर्गणी महिला मंडळी देते. तुम्ही हसून कोण राहिले म्हणजे ह्या देत नाही समजून घ्यायचं जे हसतं त्या पाठीमाग काही ना काही कारण आहे. पण मावशा हो तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहे, पण मुख्यमंत्र्याच्या जरी लाडक्या बहिणी असाल पण एक लक्षात ठेवा मुख्यमंत्र्याच्या बहिणीचा तुम्ही संताची आणि भगवंताची लेक आहात. म्हणून एक काम करा प्रत्येक स्त्रीने आपल्या भावाने जो दिलेला तुम्हाला अहेर आहे महिन्याला 1500 त्या 1500तले जास्त नाही पण दरवर्षी सप्त्याला 500-500 वर्गणी द्यायची. कोण कोण देणार हातवर करा. मावश्या हो नारदाच्या गादीवर सांगतो तुम्ही जर त्यातले जर 500-500 जर दरवर्षी सप्त्याला दिले तर एकनाथ शिंदेच्या जर मनात जर गजानन महाराजांनी आणलं ना तर त्या 1500चे 3000 करतील. दिले तो पण नाही जर गेले आणि एखादा जर निकष निघाला पण देवेंद्र फडणवीसनं म्हटलं सरकार अभ्यास करत आहे होते तेही बंद होतील. पण हे ऐकून घ्या चांगल्या माणसाचा पैसा सत्कर्मात लागतो. सज्जन का पैसा साधूवर फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टरवर फकीर. इथं ना देसा अकोल्याला जाऊन देसा. हा सिद्धिविनायक श्री विघ्नहर्ता विलाला ओझोन आयकवा हे काही मंदिराचे नावं नाही. हे मोठमोठे हॉस्पिटल एवढे डॉक्टर झाले बा एवढे डॉक्टर झाले डॉक्टर कमी पडून राहिले माणसं जास्त झाले. पेशंट कमी पडून राहिले डॉक्टर जास्त झाले. अकोल्यात जेवढे मंदिरं नाही तेवढे दवाखाने. पेशंट दवाखान्यात गेला की ते कैचीच लावतात मानेल नाही खिशाने. काही दिवसांनी एवढे डॉक्टर होतील पेशंट जर सापडला नाही स्वतःलाच तपासत जाते. पेशंटच नाही बिमारी तेवढ्या वाढल्या नामकान घरांतर धसा डॉक्टर वाटतं हजरच आहे. हातही लावत ती 500 घेते की नाही बाबा. माझा मित्र आहे डॉक्टर त्याच्याकडे कामानिमित्त गेलो पण डॉक्टर जवळ गेल्यानंतर प्रत्येक जण त्याला पेशंटच असते. प्रत्येक जण कोणी जा पेशंट. त्याला म्हटलं रामराम तो म्हणे झोपा. तर म्हटलं काम आहे. आपल्या दवाखान्याच्या कॅबिन मध्ये आला की काम नाही धाम नाही आपला पेशंट झोप नाही. झोपलो बा जसा झोपल्यानंतर त्याने गेलं झालं तर डोळे पाहायचे केलं चेक केलं ते नस दाबून त्या चालू असं त्याला म्हटलं गड्या पोटाची कातडी पतली आहे एखादी पंचर करून टाकशील म्हटलं गड्या जर दाबल्या गेलं तर म्हणजे महाराज बोलू नका हे काही कीर्तन नाही नको कुठेही कीर्तन काढतात बा आमचं झालं बा त्याने ते कानात घातलं ते दोन्ही गुण घालतात ते असं ते असं काय असते ते अरे मी 4 वेळात नापास मला काय समजून ते तपासतात ते घ्या श्वास सोडा श्वास काय म्हणतात त्याने स्टेटस्कोप ते लावलं बा त्यात चालू घ्या श्वास सोडा श्वास हो महाराज जोराने घ्या घेतला सोडा मी म्हटलं भाऊ 2-3दा झालं सोडा श्वास घ्या श्वास आता जर श्वास सुटला तर याची गॅरंटी नाही म्हटलं म्हणे बोलू नका म्हणे अशी पाठी बोलून तपासलं परत व्हा अशी मी म्हटलं गड्या तुला असंच करणं होतं मग कशात तपास म्हणे पाठ तपासायची होती व्हा अशी झालं बा असा हात आपण करा पायला आपण करा त्याचं एक झालं बा त्यानं ते मग डबल ते हवा भरायचं ते पंप लावला इथं हवा मारत नाही काय गाडी पंक्चर झाली त्याला म्हटलं गड्या अजून पंक्चर झालं म्हणजे महाराज बीपी मोजायचा आहे. मी म्हटलं मला समजत नाही गड्या तर ती बीपी तपासली नॉर्मल आहे. मग ती इथं ते खेळणं लावले ते खेळणं नसते काय ते आकडे इथं खेळणं काय म्हणतात त्याने पल्स मीटर मला जमते काही माहीत आहे. ते पल्स मीटर लावलं पल्स व्यवस्थित आहे बीपी नॉर्मल आहे टेम्परेचर असू शकते म्हणजे ते काठी टाकली तोंडात आता मला ते लागली थंडी म्हणे महाराज खाऊन घ्यासा त्याला म्हटलं एवढा की मी
खाणे बा खाऊन घेणार नाही का काचाच्या वस्तू कोणी खाते का त्यानं काढलं टेम्परेचर नॉर्मल आहे बसले व्हा म्हणे तुम्हाला काहीच नाही झालं मी म्हटलं नाही मग दवाखान्यात कसे आले मी म्हटलं आपला शेजारी मेला त्याच्या तेरवीची पत्रिका घेऊन आला सो तेरवीची पत्रिका घेऊन जाते डॉक्टर त्याचं ऐकत नाही त्यालाही तपासते नाही का पण मावशा हो हा तुम्ही आता ठरवा तुम्हाला पैसा कुठं द्यायचा मग आता आजपर्यंत जरी दिले नसतील तरी इथून येणाऱ्या समोरच्या काळात तुम्ही 500-500 देसाल ना ह्या आता हो म्हणतात पण सपोन्या झोपीतून उठले की ह्या मंजुरी का होता तिथे बरेच आठवते यांना फक्त एकच आठवते तिथे मोबाईलवर पाहायचं ते रील्स पाहायचे आता तर एकच ट्रेंड चालू आहे बघा ते चिडू या गोल गोल बोला आमच्या घरी चांगलं उदाहरण आलं बापा 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 काय तरी मुलाचा आकाश चालू आहे त्या बाईनं नवीनच लावलं त्या अशा करत ते तर भरपाई अशा करत येतात ते काय अखात लावला बापू काळाचा ओघ आहे पण काळाच्या ओघात एवढे वाहत नका जाऊ त्या प्रवाहामध्ये की अधोगतीला कारणीभूत ठरेल काही काही गोष्टी पाळायला पाहिजे काय महत्वाचं आहे ते वाण देणं महत्वाचं आहे आता तुम्ही नवरीची खिशी रिकामी करणं लावले बापो 3000 वर घासून बसली हे लोक कोणापुढे सांगावं घरी ऐकत नाही म्हणून तुमच्या पुढे सांगून राहिलो जास्त खिशे रिकामी करू नका कमी बजेटमध्ये पण त्यातलेच पैसे सप्त्याने वर्गणी द्या म्हणून झालेली सेवा तुमच्या सुद्धा चरणी सेवा समर्पित याच ठिकाणी सेवेला हाताने टाळी मुखाने कन कन मे गण गणात बोलते श्री गजानन